बघा, फवारणीचा पाण्याचा पीएच हा योग्य नसेल तर तुम्ही किती महागडे कीटकनाशक बुरशीनाशक फवारा, तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार नाही। काही शेतकरी लिंबू पिळून पाण्याचा पीएच मेंटेन करतात। उदाहरणार्थ एक बुरशीनाशकाची तुम्हाला फवारणी करायची, त्याच्यासाठी तुम्ही पाणी घेतलं, पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड किंवा फॉस्फरिक ॲसिड दोन्हीपैकी एक कुठलंही टाकून पाण्याचा पीएच हा मेंटेन केला, 6.5-7च्या दरम्यान मेंटेन केला। आणि जे काही बुरशीनाशक तुम्ही वापरणार होते हे होतं ॲसिडिक, मूळतः ॲसिडिक होतं। आणि असं ॲसिडिक बुरशीनाशक जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता तर परत पाण्याचा पीएच हा डाऊन जातो आणि अशा कंडिशनमध्ये जर जास्तच पाण्याचा पीएच कमी झाला तर स्कॉर्चिंग सारखा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो। तर ही काही रिस्क आहे हे सायट्रिक ॲसिड फॉस्फरिक ॲसिड वापरण्याचे। पण तुम्हाला ही रिस्क घ्यायची नसेल तर मार्केटमध्ये ॲग्रिसर्च कंपनीचा क्षारदा म्हणून एक अतिशय उत्तम प्रोडक्ट आहे। बघा, जेव्हा आपण पाण्यामध्ये क्षारदाला टाकतो तर क्षारदा हे पाण्याचा पीएच हा 5.5 ते 6.5 या पीएच रेंजमध्ये मेंटेन करतो। आणि आताच मी तुम्हाला सांगितलं की एखादा ॲसिडिक बुरशीनाशक आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा पाण्याचा पीएच हा परत त्या ठिकाणी फ्लक्च्युएट होतो। तर क्षारदाच्या केसमध्ये तसं तुम्हाला बघायला भेटत नाही। क्षारदा हे बफर सोल्युशन क्रिएट करतं, म्हणजे पाण्याचा पीएच हा 5.5 ते 6.5 ह्या पीएच रेंजमध्ये मेंटेन राहतो। आणि जरी तुम्ही ॲसिडिक बुरशीनाशक त्यामध्ये टाकलं तरी पाण्याचा पीएच हा त्या ठिकाणी फ्लक्च्युएट होत नाही।